नमस्कार, फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत कैरीची डाळ। चैत्र महिन्यामध्ये जे हळदी कुंकू केले जाते त्याला प्रसाद म्हणून ही डाळ करतात। आता त्यासाठी मी 4-5 तास हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती। ती एका मिक्सरच्या भांड्यात घेतली। आवडीप्रमाणे हिरवी मिरची घालायची आणि हे चांगले वाटून घ्यायचे मिक्सरमधून। आता त्यामध्ये कैरीचा कीस घालायचा, चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे सगळे छान मिक्स करून घ्यायचे। खूप छान अशी पोटाला थंडावा देणारी ही डाळ आहे। नक्की करून पहा। आता उन्हाळ्याच्या दिवसात कैरी पण आता मिळते। आता हे अशा प्रकारे मिक्स करून घेतलं सगळं। नंतर एक तडका पॅन गरम करत ठेवला, त्यामध्ये तेल घातले। तेल गरम झाले की मोहरी घालायची। मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा आणि नंतर त्यात कढीपत्ता घालायचा, थोडीशी हळद घालायची आणि ही तयार फोडणी जे आपण डाळ मिक्स करून ठेवली त्यामध्ये घालायची आणि छानपैकी सगळे मिक्स करायचे। मस्तपैकी आपली ही कैरीची डाळ तयार होते। अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। हे असे छान मिक्स करून घेतले। थोडी कोथिंबीर घालायची। अशी मस्त चटपटीत तोंडाला चव आणणारी ही आपली कैरीची डाळ तयार झाली। नक्की करून पहा एकदा।